आणि माऊली शेटू आरोप केला जातो. काय म्हणतायत ते तिकडून इकडे आले. कुठून? बांगलादेशवरून. तिकडून म्हणजे कुठून? म्हणजे माजरवाडी म्हणजे आपल्या तालुक्यात नाही का बाबा? माजरवाडी कुठे हो? बांगलादेश नाही, आफ्रिका, रशिया, जपान, चायना. अरे कुठे माजरवाडी आपली? कुठल्या तालुक्यात? मग ते म्हणजे तिकडून इकडे आले म्हणजे कुठून आले? कुठून आले? कुठून? तालुक्यातलाच माणूस आहे ना. अरे ज्या माणसाने दिवस रात्र पाहिल्यावर रात्र तशक्या माहिती केले लोकांच्या संकटात उभं राहिला तो माऊली शेठ या जिल्हा परिषदचा मागचा सदस्य होता. आणि त्याची धर्मपत्नी आता ह्या निमित्ताने उभी आहे. तिला उजवी दिल्याशिवाय नेमगाव सावा शांत बसणार नाही. बाबा यांची भूमिका आहे. काय होतं बोलायचं भाई? तुम्हाला निवडणूक जड केली आम्ही, तुम्ही लागले घाबरायला, काही म्हणायला लागले आम्हाला. आता मी मुंबईला आलो, शरद सोडणे बाहेरून आला. बाहेरून म्हणजे कुठून? अमेरिकेतून आलो. आता मुंबईला आमचे 2 पिढ्या मुंबईला गेल्या. आम्ही येतो ना, यात्रेला येतो, लग्नाला येतो, आमचे आई वडील येत होते. पण त्यावेळेला आमचे पोट भरत नव्हतं. 8 चुलते मला सख्खे. गरिबी घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आमच्या घरामध्ये 3 पिढ्या आधी. आणि त्यांना असं वाटलं की आपलं पोट भरलं पाहिजे. ते मुंबईला गेले. मुंबईला कसे गेले? इथून चालत चालत तळेगावला गेले. पायात चप्पल नाही आमच्या चुलत्यांच्या, बबन शेठ शेतकर सोडणे. आणि रेल्वेमध्ये बसले, रेल्वेत फुकट बसले, नशीब टिशीन नाही पकडलं. आणि भेटीला उतरले मुंबईला. आणि तिथे उतरून फुटपाथला झोपून एक भाऊ आणला, दुसरा भाऊ आणला, तिसरा भाऊ आणला, चौथा भाऊ आणला. 8 भाऊ आहे. 2 गावाला ठेवले आणि 5-6 मुंबईला आणले. आणि ही प्रगती केली, त्यांनी कष्ट केले. आणि मग तिथून मी समाजसेवा करायला गावी आलो. आणि मी मोफत समुदाय विवाह सोहळे करायला घेतले. 12 ठिकाणी मोफत समुदाय विवाह सोहळे घेतले. त्यापैकी निमगाव सावा एक आहे. खरे का खोटे? बबनराव तुम्ही बादल्या उचलल्या माझ्यासाठी, तुम्ही लोकांनी बादल्या उचलल्या, मी सेवा केली. किरण शेट्टी येतं, किरण शेट्टी बादल्या उचलले. आमच्या गणेश असल्या सगळ्यांनी बादल्या उचलल्या. आमच्या दत्तूभाऊ होते, आमच्या DR होते, अण्णा पण होते, कुंडलीत अण्णा बसून राहायचे स्वयंपाक करत असताना. मग आम्ही बाहेरून आलो म्हणजे कुठून आलो? अपघात झाला, तरुण गेला, ताईकडे गेलो, तिचे डोळे पुसले, तिच्या मुलाबाळांसाठी बचत ठेव केली, तिच्या मुलाबाळांची शिक्षणाची जबाबदारी घेतली, लग्नाची जबाबदारी घेतली. का आम्ही वाईट गेलो का सुनील? म्हणजे आम्ही जे चांगलं करतोय हे चांगलं करत असताना आम्हाला नावं ठेवली गेली. आणि मग ह्या लोकांनी फक्त सत्ता उपभोगल्या. भर करोडामध्ये हे माझे आमदार कुठं होते विचारा बरं जरा त्यांना. करोडा चालू होता इथे, लोक अडचणीमध्ये होते, कुठं होते विचार त्यांना. हे सासरवाडीच्या फार्म हाऊसला डायरेक्ट, सासरवाडीच्या काय ते पेरुंगुट कुठे आलं काय मला माहित नाही. कुठे पेरुंगुट? चांदणी चौक के आगे, म्हणजे ते कोथरूडच्या पुढं का? तिथं हे लोक फोन करतायत, अहो रेमडेसिवीर नाहीये, ऑक्सिजन नाहीये, तुम्ही आमदार आहात, तुम्ही आहे कुठं? म्हटले मलाच करोना झालाय, मी काय करू? बोला आता. हे पेरुंगुटला जाऊन बसले. हे अशा पद्धतीची माणसं, ज्या माणसाला जनतेचं देणं नाही, घेणं नाही, लोकांची अडचण माहित नाही, आजारपण माहित नाही, त्यांचं आरोग्य माहित नाही. या 14 गावांमध्ये इतक्या वेळेला मंत्रीपद दिलंय. या 14 गावाच्या जोरावर दिलं की नाही? कुणाच्या जोरावर दिलंय? 14 गावाच्या जोरावर. यांचा जन्म कुठे झाला आमदारकीचा? 14 गावाच्या जोरावर. 14 गावाने 7 तहसील दिली तर यांचा झेंडा कधीच विधानसभेचा फडकला नसता. याच्या पाठीमागे पुण्य आहे माझ्या 14 गावाची आहे. 14 गावाची सामर्थ्य पूर्ण आमची आहे. पण फौजी नेहमी 14 गाव वनवासात राहिली. पण वनवास संपला, रेल्वे इंजिन वाला आला. चुप 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 चुप. आणि काय रस्ते केले एकदम बेल्ला जेजुरी सुपरस्टार रस्ता. एक तरी खड्डे गाव हा तिथून केला, कावल पिंपरी पासून तर डायरेक्ट थेट जांबूत चौकापर्यंत झाला. तुमचा खंडोबाचा रस्ता असेल इथं ते याच्यामध्ये तर एवढी कामं झाली. मी वडगाव आपल्याच्या निमगाव मध्ये हा बाबा आहे कुठला तुला नेपाळी काय
बघा नेपाळी वस्ती असं नाव आहे. म्हणजे सगळी कामं आता खंडेश्वर मंदिरासाठी आता 50 लाख, प्राथमिक आरोग्यासाठी आता 2 कोटी, नेपाळी वस्ती 10 लाख. आता चालू मध्ये आजोबाला आमदार होऊन 1 वर्ष नाही झालं, आताच जवळजवळ 2.5 कोटी रुपयाचा निधी फक्त निमगाव मध्ये आलेला. लक्षात ठेवा, ही कामाची पद्धत आपली आहे. सगळे रस्ते मी एकदम चकाचक केले आणि करणारच आहे. तुम्ही चिंता करायचं काही कारण नाही. आम्ही जबाबदारी घेतलेली आहे विकासाची.